ट्रेक, त्यासाठी आपण या स्पॉटवर आलो आहोत. आता पुढचा आपण ट्रेक चालू करूया. सकाळचे वाजले आहेत बरोबर 6:20 आणि राईट टाईम इथे गाडी आलेली आहे. चला मित्रांनो, मागे हे जे तुम्हाला दिसतंय हे माहुलीगडाचं प्रवेशद्वार आहे. इथे पुढे एक शाळा पण आहे. जर तुम्हाला इथे स्टे घ्यायचा असेल तर इथेही तुम्ही स्टे घेऊ शकता रात्री. आणि इथून आता हा राईट साईडला रस्ता जातो, तिथून ती चौकी आहे वन विभागाची आणि तिथून आपला मेन ट्रेक चालू. मित्रांनो, ही ती शाळा आहे. तिथून आता रस्त्याचं काम चालू आहे कॉन्क्रिटिंगचं. हे इथे शिवमंदिर आहे गडाच्या पायथ्याशी आणि इथे यांचा हा ढाबा आहे, भूमिका ढाबा म्हणून. पोहे बी इथे मिळतात, जेवण पण मिळतं. मित्रांनो, ह्या रस्त्याने इथून आलो असं. इथे गणपती मंदिर एक आहे, इथे विरगळी पण आहेत, त्या बघू आपण वेळ मिळाला तर नंतर. आणि आता आपण इथे आतमध्ये जातोय. इकडचा माहोल बघा, ही सुंदर अशी जागा आहे. इथे आतमध्ये पक्षी एवढे चिवचिवाट करतात सकाळी सकाळी. इथे चौकी आलेली आता गडाची. त्या चौकीवरती मला वाटतं हे पैसे द्यायला लागणार वन विभागाचे. 30 रुपये आहे माणशी. प्रवेश सकाळी 7 ते 12 या वेळेत आहे. राहिला परतीचा प्रवास 5 पर्यंत करायचा आहे. गडावरती मुक्कामास मनाई आहे. मित्रांनो, पैशाची फॉर्मॅलिटी कंप्लीट केली, पावती आलेली आहे आणि आता हा प्रवेशद्वार आहे इथे. तर इथून आपण इथे आतमध्ये जातो आहोत आता. इथूनच असा निसर्गरम्य असा परिसर आहे. अतिशय निसर्गरम्य आहे. सगळी झाडं झुडपं इथे आहेत. तुम्हाला जर कधी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. मित्रांनो, थोडंसं आपण चालल्यावरती इथे समोर हा ब्रिज आहे, आयकॉनिक असा. पावसाळ्यात अतिशय सुंदर दिसतो तो. भरपूर जण इथे फोटो बिटो काढत असतात. आपण ह्या ब्रिजवर पोचलो आहोत आणि हा फटाफट आपण हा ब्रिज क्रॉस करून पुढे जाणार. आणखी ते चला लेफ्ट साईडला किल्ल्याकडे उजव्याकडे आहे, तो आहे मोठा बांधाऱ्याकडे जाते. त्याला किल्ल्याकडे जायचं आहे. फटाफट वर चढलो आणि आता ह्या मागे बघा सगळा विहंगम दृश्य आहे. सनराईज आणि इथून दिसणार हा सुरत्यांचा भाग. इथे आहे वजीर सुळका आणि इथे हे नवरा नवरी आणि भटजी करवली असे हे सुळके आहेत. इथे असं संबोधलं जातं. ही गावातली प्रथा आहे. आपल्याला वजीर सुळका करायचा आहे. आय होप पुढच्या महिन्यात आपण प्लॅन करतो आहे. जर कोणाला यायचं असेल तर मला आपल्या ह्या खाली नंबर दिला आहे, व्हॉट्सअपवरती मेसेज करा TTMM म्हणून. आणि आजचा हा ट्रेक आपण TTMMचाच अंडर करत आहोत. दुर्गा वाटाडे हे पुण्याची टीम आहे, दीपक शेळके यांची. तर त्यांनी हा ट्रेक अरेंज केला होता, तर त्यांना आम्ही बोललो आम्ही पण इथून मुंबईतून जॉईन करतो. चला तर मग आता पुढे जाऊन भेटूया त्यांना. ही एक विष्ठा सापडलेली आहे, वन्य प्राण्याची आहे, व्हाईट स्कॅट. ते चालताना जरा सांभाळून, आणखी हे सगळे ग्रॅबल्स आहेत. शूज, ट्रेकिंग शूज मस्त आहे. हासनगावचा हा एक विहंगम असं दृश्य नजारा इथून दिसतोय. आणि ती शाळा आहे, तिथून आपण हा गड चढायला सुरुवात केली आहे. इथे तुम्ही बघाल जसं जसं वर येतोय तसं तसं हे विहंगम असं दृश्य दिसायला लागतंय. आणि सुळके जवळ येतात आणि चढ काय संपत नाही. मित्रांनो, डोंगर संपून थोडासा प्लॅटू असं दृश्य असा भाग चालू झालेला आहे. पण इथे सांभाळून, आणखी ह्या भागामध्ये भरपूर बिबटे आहेत. कॉशन आहे इथे, तुम्हाला सावधानतेची सूचना आहे. ह्या अशा गवताळ भागामध्ये बिबटे असतात. बट्टेरी वाघ पण आहेत, पण ते फार कमी झाले आता. पण बिबटे अनडाऊटेडली आहेत. तर इथे येताना तुम्ही निदान 9-10 जण, 7-8 जणांचा ग्रुप करून येत जा. असे एकटे दुकटे ह्या जागेत येऊ नका. मित्रांनो, हा जो गड आहे तो एक मीडियम कॅटेगरीतला आहे. मीडियम टू डिफिकल्ट असा आहे. एकदम इझी पण बोलणार नाही आणि मीडियम पण बोलणार नाही. बट इट इज रिसाइडिंग बिटवीन मीडियम टू डिफिकल्ट. आणखी हा लॉंग स्ट्रेच आहे, कंटिन्यू असा चढ आहे आणि मध्ये मध्ये डिफिकल्ट पॅचेस पण आहेत. मित्रांनो, ती आहे गडाची साधारण दक्षिण दिशा आणि ह्या सगळ्या गडांच्या माळेची आहे ही उत्तर दिशा, नाशिकच्या बाजूने. आणि वरती बघा तुम्हाला बालेकिल्ला दिसतोय तिथे. आता ह्या धारेवरून तिथून लोक चालले आहेत, तुम्हाला दिसणार नाही. त्या धारेवरून आपल्याला इथे वर पोचायचं आहे. मित्रांनो, आता हा थ्रिलफुल पॅच चालू होतोय. तर आपण आता हा GoPro बंद करून 360 चालू करतोय. आता तुम्हाला एक मस्तपैकी वेगळा शॉट मिळेल इथे बघायला. चला आता वर जाऊया त्या व्ह्यूमध्ये, बर्ड आय व्ह्यू. चलो.
पुढं पुढं. जागा बनवली तर होते. मुंबईकर आहोत आम्ही. छोट्या छोट्या घरात राहायची सवय आहे. छोट्या छोट्या गल्ल्यातून जायची सवय आहे. गच्च भरलेल्या ट्रेन मधून प्रवास करायची सवय आहे. मित्रांनो, इथून असा हा विहंगम असा नजारा आपल्याला दिसतोय. एकदा इकडून नजारा कॅप्चर करूया आपण. परत थोडा असा डिफिकल्ट पॅच आहे. पाय स्ट्रेच करून टाकायला लागतंय. हा कॅमेरा घेऊन बॅलन्स सांभाळणं कठीण. एक शिडी लागलेली आहे. गडाची तटबंदी पण दिसायला लागलेली आहे. मित्रांनो, गड सर झालेला आहे आपला. आता गडाचा बाकीचा भाग आहे तो आपण बघून घेऊया. चला.